नमस्कार. हे ग्रहणांविषयीचं गाईड आहे, कारण ग्रहणं खूप महत्त्वाची असतात आणि ते आपल्याला आयुष्यात एका विशिष्ट दिशेने घेऊन जातात. ती आपल्याला अशा दिशेने ढकलतात, जिथे जनरली आपण काही निर्णय घेऊ शकत नसतो, नुसतंच अडकून पडल्यासारखं वाटत असतं किंवा तिथे आपला एक लाईफ पर्पज असतो. ग्रहणं दरवर्षीच येतात आणि ती जोडीनं येतात. म्हणजे चंद्रग्रहण आणि नंतर लगेचच सूर्यग्रहण. आणि राहू नेहमीच त्यांच्याबरोबर असतो. त्यामुळे जे काही घडतं ते कदाचित फेटेड किंवा प्रारब्ध आहे असं वाटत राहतं. या ग्रहणांचा जो काही मेसेज असतो आपल्यासाठी तो बऱ्याचदा सडन, तीव्र किंवा ड्रॅमॅटिक असू शकतो. आता तो कसा असेल हे तुमच्या पत्रिकेमध्ये ते ग्रहण कुठे घडतंय त्यावर ते डिपेंड करतं. आणि ही ग्रहणं जरी तुम्ही जिथे राहता तेथून दिसत नसली तरी ते तुमच्यावर परिणाम करत असतात. त्यामुळे ह्या ग्रहणांच्या काळातून जाताना हा व्हिडिओ तुम्हाला मदत करेल, त्यामुळे तुम्ही तो नक्की बघा. तर पहिलं, ग्रहणांच्या काळात जे काही घडेल ते चांगलं किंवा वाईट असं लगेच लेबल करू नका. कदाचित एखादी दुर्दैवी वाटणारी घटना भविष्य काळात तुमच्यासाठी खूप चांगली सुद्धा सिद्ध होत असते. दुसरं, ग्रहणांच्या दरम्यान जे काही घडतं ते बदलता येत नाही. ॲटलिस्ट 6 मंथ्सपर्यंत तरी नाही बदलता येत ते. 6 महिन्यापर्यंत त्याचा इम्पॅक्ट राहतो. तिसरं, काही वेळेस ती विशिष्ट घटना ग्रहणाच्या तारखेच्या एक्झॅक्टली 1 महिना अगोदर किंवा एक्झॅक्टली 1 महिना नंतर घडत असते. त्यामुळे त्याकडे पण लक्ष देण्याची गरज असते. चौथं, चंद्रग्रहणं जी असतात ती नेहमी इमोशनल असतात आणि सूर्यग्रहणं ही नेहमी इंटेन्स किंवा तीव्र असतात आणि ते आपल्याला लाईफ पर्पजकडे नेतात. पाचवं आणि शेवटचं आणि महत्त्वाचं, जे काही घडेल त्यावर प्रतिक्रिया देऊ नका. तुम्ही स्वतःहून काहीही ॲक्शन घेऊ नका. त्यामुळे त्याची तीव्रता कमी होण्यास मदत होईल. काय घडलंय हे फक्त समजून घ्या, पण त्याच्या तीव्रतेत भर घालू नका. सो हे असे काही पॉईंट्स आहेत की जे तुम्ही त्या काळात लक्षात ठेवले पाहिजे. मला आशा आहे की हे सगळे पॉईंट्स ग्रहणांच्या काळात तुम्हाला मदत करतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. ह्या व्हिडिओविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.